Hello friends, this is Vrishali. Welcome back to Vrishali Dikshit Live, a channel for soulful poems. Don't forget to subscribe for more. नमस्कार मित्रांनो, ही आहे माझ्या बर्थडे लेटर सिरीजमधली एक खास कविता सदृश्य गोष्ट, जिथे एक आई आपल्या मुलाशी बोलते आहे. त्याच्या प्रत्येक वाढदिवशी त्याच्या आठवणी, प्रेम आणि शिकवण शब्दात मांडते आहे. या मालिकेत तुम्हाला पहिल्या वाढदिवसापासून ते त्याच्या 18व्या वर्षापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एक खास पत्र ऐकायला मिळेल. आईच्या भावनांचं तिच्या शब्दातून उमटलेलं खरं प्रेम. बर्थडे लेटर टू सन सिरीज, सेकंड लेटर, एपिसोड 2, माय लिटिल सनशाइन, माय सन. सेकंड बर्थडे लेटर फ्रॉम युअर लव्हिंग मॉम. वरद बाळा, आज तू 2 वर्षांचा झालास. किती पटकन वाढतो आहेस रे तू. कालच तर तू माझ्या कुशीत बसून आई पण नीट म्हणू शकत नव्हतास, आणि आज तुझे ते गोड बोलणं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कधी नको म्हणतोस, तर कधी देना म्हणतोस, आणि कधी अचानक लव्ह यू आई असंही म्हणतोस. बस या एका वाक्यामुळे सगळा थकवा मिटतो बघ माझा. यावर्षी मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगते बाळा. शब्दांची ताकद खूप मोठी असते. प्लीज, थँक्यू आणि सॉरी हे 3 शब्द नेहमी लक्षात ठेव. हेच शब्द तुला आयुष्यात मोठं बनवतील. इतरांशी गोड बोल, प्रेमाने वाग आणि नेहमी मदत करायला पुढे राहा. कारण तू जे देतोस ना, तेच तुला दुप्पट परत मिळणार आहे. कधी कधी तू रागावतोस, खेळणी फेकतोस आणि मग माझ्याचकडे बघून पुन्हा हसतोस. तू अजून लहान आहेस, पण या लहान गोष्टीमधूनच तुझं मन, तुझा स्वभाव घडतोय. हळूहळू तू समजायला शिकतोय काय बरोबर, काय चूक, कधी पुढे जायचं, कधी थांबायचं, हे तुला आता कळतंय. पण बाळा, मी तुला परिपूर्ण व्हायला सांगतच नाहीये. फक्त चांगला माणूस बन. ज्याचं मन मोठं असतं ना, तो नेहमी सुखी असतो बघा आयुष्यात. लक्षात ठेव माझे हे शब्द. आज तुझा 2रा वाढदिवस आहे. आईसाठी तू पुन्हा एक माइलस्टोन आहे. तुझ्या गोड बोबड्या शब्दांमुळे माझं आयुष्य अर्थपूर्ण झालंय बघ. हॅपी सेकंड बर्थडे माय सनशाइन. देव तुझं रक्षण करो आणि तुझं हसू असंच कायम राहू दे. तुझीच आई. अशाच आईच्या हृदयातून आलेल्या पत्रांसाठी सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात 3रा वाढदिवस शिकण्याची सुरुवात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही पूर्ण प्लेलिस्ट नक्की पहा. प्रत्येक वाढदिवसाच्या प्रत्येक पत्रात एक वेगळी कहाणी आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही हसालही आणि भावूकही व्हाल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंड स्क्रीनवर मी पूर्ण प्लेलिस्टचे लिंक्स दिले आहेत. तिथून पहा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणतं पत्र मनाला जास्त भिडलं. या प्रवासात तुमची साथ खूप महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक शब्दामागे आहे एक भावना, एका आईचं हृदय. धन्यवाद सगळ्यांसाठी. पुन्हा भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत नमस्ते.